अरे हो दगड्या, तुझ्यासाठी काय काय नाही केलं रे म्या. तुला काय पांग भेळले? बेवळा निघाले का तू? बेवळा दारू पिऊन राहिला मूत. काही लाज वाटते? सारी इज्जत गमावली का? कचरा केला, कचरा केला तुला आमचा. याले काय हरामखोराले उपकार असते न कोण्या गोष्टीचे बेवड्याले. घेतात बस सोय. संबंध तुटला तुया, लगन मुडलं तुय, कुडलं, पोरगी द्यायला तयार नाही समोरचा तुले. याले काय उपकार असतील? हाय टोले घे नामदेव. ते आपलं जमून नामदेव लगन घीस केले का नामदेव? यानं असे पांग फेडले. हे बेवळं आहे, बेवळं दारून पेटे मूत पिऊन राहिला मूत. अरे बापा माना तू दारू नाही पेत काही. अरे बापा सुपारीचं खाण नाही खात पण दारू म्हणता तुम्ही. या बुड्याला मोठा विश्वास आहे, विश्वास आहे ना मोठा. बुडे बा तुम्हाला काहीच माहित नाही अजून. पार्टीत काय थेरं चालू आहेत? पार्ट्या कोणाला दारू पिऊन राहिला बोऱ्या तिकडे. हा गळ्या बरं तू मला लक्षात आणलं. हा त्या दिवशी हा भगवून घेऊन गेलता ना, मोठा गल नेलता यानं. पार्टी आहे म्हणे पार्टी. पार्टीत पेला का हा मूत. अरे हरामखोरा भाडव्या, तुला काय सांगाल त्या दिवशी? लोक बुरे आहेत, जाऊ नको पार्टी. म्हणजे आपल्याला का पार्टीची गरज नाही, घरी आणून खाऊ आपण. काय खाणं आहे तुले तर कोणाचं? रघुनाथ म्हणेच ना याले, म्हणे बाबू पार्ट्या फार्ट्या काय नाही नको लागू, लोक दारवा मारवा पाचतात, बदनामी होईल, पुढे लग्न आहे. पण यानं कसं मागचे दिवस पुढे आणलेस. जे होतं म्हणजे जे व्हायचं नव्हतं तेच झालं ना. संबंध तुटला आता काय घे म्हणत आपण रे बापू आता. अरे बापा आता जोराशी घेतली बाबा पार्टी मध्ये. आता का मी का बेवळा आहो का? दारू पेते करून राहील तुम्ही. कोणाला माहित बी नाही ना, मी आज आजच्या जागी पेली ना. अरे बेवड्या जराशी घेतली. अरे व्हिडिओ पब्लिक झाला त्या व्हिडिओ आहे त्या पुरीच्या बापावर डायरेक्ट तो दाखवून राहिला व्हिडिओ. काय सांगून राहिला तू? चाले संबंध तुटला आता लग्न नाही होत. तू बेवळा असतो बेवळा. त्या व्हिडिओ काय कोणता व्हिडिओ नाही बाय. व्हिडिओ नाही त्याचा व्हिडिओ. अरे आम्ही आमच्या डोळ्यानं पाहिला तो व्हिडिओ. बिनला घ्या आता आम्हाला सांगून राहिला का तू? कसा तमाशा घालून राहिला तू दारू पिऊन तर मूत पिऊन. अरे बाबू आता तुले पहिले सांगाल तर मी वॉर्निंग गेली तरी तुले की त्या पार्टीच्या नाणी नको लागू बाबू. काही घोर करशील पार्टी मध्ये. पेली तरी सा सिंगल भर दारू आलं माझं. तुटला संबंध आता घे. पहिलेच तर पोरगी भेटेन आले काल. आम्ही सांगतो तर ऐकत नाही तुम्ही पोरे हो. अरे बुडबा तुम्ही ना किती सांगितलं हे ऐकणार आहे का पोरग? बियर पाहिजे, प्याले वळका पाहिजे, लिमका पाहिजे, कोणती पाहिजे. सरपंच देदार भाऊ बुडबा आबा कसं मला काही मला माहित नाही, खरंच नाही माहित. मी जराशी घेतली होती ना, पेलो मी पण जराशी फक्त काय म्हणजे तमाशा नाही घातला मी. मला वाटलं गड्या तुमच्या सोबत आहे पार्टी. नामदेव देदास आणि सरपंचासोबत आहे पार्टी. काही होणार नाही. बापा बुडेबा मला तर कानोकान खबर नाही पार्टीची कधी झाली ना काय झाली ना कुठे झाली तर मला माहित नाही, ठाऊक नाही. मी तर मावाराच्या कामाला लागेला. पण माहित आहे का हे पार्ट्या करून राहील तिकडे. माझ्या दुकानातून सामान नेलं ना मी देदासले म्हटलं बी गड्या हे पोरे वाया जातील अशा पार्ट्या करतील तर दारू मारायला नाही लागतील. आता मला माहित आहे का एवढे रंग करतात म्हणून पोरे खायचे दारू पितात तिकडे जाऊन. नाही म्हणे माणसीने करतात तर करू द्या जवान पोऱ्यात. असं माहित आहे का हे शेत थिरा करणारे. काय सरपंच देदास मला तर सांगते बाबा. मी थट्टीचे ढुंगणा सल्ट वळवले असते. 2-4 फट्टे मारले ते ढुंगणा. बाबू करायच्या अगदी लय जड जाते हे लक्षात ठेव तू. आता नाही भेटणं तुला पोरगी मुळलं की आता लग्न नाही होत आता बेवड्या. असं नका म्हणून असं नका म्हणून त्या पोरीच्या बापाला माफी मागतो ना. चालेल माफी मागतो. आता कसं आता कधीच नाही पेणार ना ते. आता कसं दोस्त मित्र झाली जराशी. मला गंध्या राजा करून मला गंध्या करून मी काय करू मला गंध्या माय करून लग्न आता लग्न आता बच्चो येत आता. पोरीचा बाप नाही देत तुला पोरगी. त्यानं तर पुरी शान काढली आमची ऐशी तैशी करून टाकली बिना वस्त्रानं. आता जागा घरी आम्ही बिनलाच्या सारखे आम्ही नाही जात. ते सगळं लग्न होत नाही आता. आपल्याला आता पुढे सांगू नको पोरगी पाय म्हणून. बुडे बा तुम्ही नाही यायचं नाही आपल्याजवळ. नाही आपल्याजवळ बी नाही यायचं रे दगडू. तू कसा लोफर झाला दारू पेतो बापा बेवळा असतो. काय करा बापा आमच्या घरावर पोटी एखादी पोरगी द्या तुले. आपल्याला सांगू नको रे बापा. हे जो नको आपल्या तू कुरकुर करत पोरगी बा म्हणून सरपंच एखादी. अरे बाबा तुम्ही असं काऊन बोलून राहिली? एकदाच तर चूक झाली माझ्यानं. डबल नाही होणार. डबल नाही होणार. एकदाची चूक होत असते बाबू. चांगल्याच माणसाच्या मागे वांगलं येत असते हे लक्षात ठेव तू.
तू चांगला साऱ्या गावाच्या सोबत गोडगुलाबीन राहतं म्हणून त्या काटा काढला लोकांना. आम्हाला माहिती आहे, आमचा अनुभव आम्ही शेअर करतो त्याबरोबर. पण तुला अक्कल नाही. तुला मी ना काही म्हटलं की म्हणते बुडं काही यायला काचं हडवतच राहते, हटकतच राहते. मुली यायला डोंगराला काय समजते, अशीच पिकले असं आणखी ऐकत नाही. तुम्हाला म्हटलं नाही, आता समजलं जाईल कसं असते तर. नाही रे बेवड्या झपी नाही. चला सरपंच चला गड्या. हो चला चला, याच्या सुतळल्याकडे नाही पाठवून राहिलं. चढेल तोंड्या इटेल वाहनाची आहे. तुला 10 खेप सांग मी पार्टी खायला जाऊ नको. गेला झाला घोर आता. पोरगी गेली, लग्न होणार नाही आता. आणि बदनामी झाली बेवडा आहे म्हणून पोऱ्या. घे आता उपट जो कोणाचे आता. आता बाबू दगड्या एकच काम आहे, आपला हात जगन्नाथ, दुसरं काही नाही आता. चालले रट्टा अरे गडागून बी कुठे काय थांबते बिचर करू त्याच्या मनानं त्याला काय. ओ नामदेव भाऊ सरपंच बुडबा मला झालं यायच्या मागं मागं समजून सांगायला लागेल. माफी मागतो मग मी यायले. जरा ही चूक होईल मला. घेणं जण मी आता घेतली, शिंगल भरदारने घेतली सारा गार माझं. चाल बाबा माझं म्हणतोय तुटलं. या पोरीले माणूस की समजून सांग, काय करीन त्याला फोन. बेवड्याला त्या कसा हिच्या जायचा मोबाईल कसं लक्ष दे तू जरासं. पोरी तुला सांगून राहिलो, त्याच्याने आपले काही संबंध राहिले, संबंध तुटला आपला. अरे बापा मला एवढं सांगल्यापेक्षा कसं हिच्याजवळचा मोबाईल घेऊन घ्या तुम्ही. म्हणजे टेन्शन नाही. आणि जो आपण कपडा घेलाय पोराचा पोरीचा तो त्याच्या घरी नेऊन टाका, फेकून द्या त्याच्या तोंडावर. तसंच करायला लागेल. आणि बाई तू लढू नको पोरी, तू लढून का राहिली. आता ते दलिंदर निघले तर आपला काही दोष आहे का त्याच्यामध्ये. बेवळा आहे तो, बेवळा आहे ना, काही लढू नको. तुम्ही तर फसवलं ना बाबा, म्हणे फसवलं ना तुम्ही ना. तुम्ही तर पाहिलं नाही ना पहिले पोरगा कसं आहे कसं नाही. चौकशी नाही केली ना की मला लग्न पक्क केलं त्याच्यासोबत. आता लोक काय म्हणतील बाबा, काय म्हणतील लोक आता लग्न पक्क झाल्यावर तुटलं म्हणते. आणि आता मला कोणी पोरगा पाहायला आला तर सांगा आता चांगलं भेटेन का मला स्थळ कोणतं. म्हणते लग्न तुटेल असेच म्हणतील की सगळं. आणि आता सगळे मलाच म्हणतील ना हेच खराब आहे पोरगी, हेच चावट पोरगी होती म्हणून तर संबंध बुडला. कारण की सगळं काही झालं तरी पोरीला दोष देत असतात, पोराने कोण नाही म्हणत काही. बाई तू खाल टेन्शन घेऊन राहिली पोरी. टेन्शन नको घेऊ ना, काही कोणी म्हणत नाही. आपल्याला माहित आहे तो गुन्हे आहे म्हणून. बेवड्या सोबत राहता का तू. आणि थोडंसं चुकलं माया. आता काय माझ्या चौकशी झाली, मी विश्वासावर गेलो ना, विश्वासाचा घात केला माया. काय करू बाई. लोक बदमाश आहात, लोक बदमाश निघेलात. हो ना बाई चुकलं बापा आमच्याच्यानं. पण आता कसं आम्हाला माहित नव्हतं ना तो बेवडा निघीन तर असं वाटलं बापा लय चांगला आहे, लय चांगला. आता मनातला माणूस एवढा विश्वास देऊन सांगे, विश्वास देऊन आपल्याला पटवलं त्यांना तर कसं असं वाटतं का बाबा शिंबा चांगलं. पण चुकलं पोरी आमचं बी बाबा, चुकलं बाबा चुकलं तुमचं. पण बाबा सत्य नसतं, सगळ्या जिंदगीचा माया झाला ना, माय वाटोळं झालं ना. आता काय काही वाटोळं झालं नाही, तू टेन्शन घेऊ नको तू. याच्यापेक्षा चांगला पोरगा बाई निर्विष्णी. आपल्याला निर्विष्णी माणूस पाहिजे. ती इस्टेट नसली चालते द्यायचं. पण तू हे चांगलंच करीन मी बाई, टेन्शन घेऊ नको तू. पोरी तू लढू नको वा, आणि टेन्शन घेऊ नको तू. काय बुवाचं असं करून राहिली तू. जे झालं ते झालं. आता होत असतात उतर चढाव असतात माणसा जीवनामध्ये. करतो मी सारं पद्धतशीर करतो ना, पद्धतशीर करतो. बाई तू टेन्शन नको घेऊ बापा. आता आमच्या त्याला चुकी झाली ना, सुधारतो आम्ही ती चुकी. आणि तू बाहेर माणसाचं कोणा टेन्शन नको घेऊ. हे असं म्हणतील की तसं म्हणतील, कोणा येऊ देत नाही आम्ही. आणि तू बाहेर निघू नको. चाल चाल घरात चाल. तो कपडा मपडा काढून देईन, तो मोबाईल सडेल त्याचा. तो मोबाईल दे माझं, त्याच्या घरी नेऊन फेकतो त्याच्या घरात. आणि या पोरीला समजून सांग जरासं पद्धतशीर माणूस की. बापा सगळं देऊन देतो मी. चला फेका त्याच्या उरावर नेऊन. सत्यानाश केला मी मग पोरीचा सगळ्या बेवड्या वानाच्या ना. उद्या सांगलं नाही कोणा की दारू पेती की असं की त्याचं बापाला चांगलं आहे, असं आहे तसं आहे, काहीच माहित नाही. जाऊ दे, जे झालं ते झालं. आता काय करशील, जाऊ दे. अरे शिवला आपला प्लॅन सक्सेस झाला की सायचा फसला रे. काही माहीत ठाऊक काहीच नाही गड्या. इचकलं की दगड्याचं लगन की काय. अरे बोडे बाई इचकलं ना, हो इचकलं ना दगड्याचं लगन. आता सारा धिंगाणा झाला त्याचा. राहिलं का काही. पुरी शाळा फिरवली. टेन्शन घेऊ नका तुम्ही. आता घेतला झाला आपला बदला पुरा. आता हे फक्त आता दगड्याचा काटा काढला, त्या नाम्याचा सरपंचा त्याचा नाही राहिला का, आणि त्या डंगऱ्याचा रग्याचा.
त्याचा काटा नाही राहिला काढायचा. हा, फक्त एखादून बदला घेतला, अजून 3-4 जण राहिले आणि हे बदला घ्यायचे, याच्याकडून घ्यायला लागते ना बदला. बुडबा थांबा ना, धीरे धीरे सारेच म्हणजे गेम करतो ना, टेन्शन घेऊ नका ना तुम्ही. जेवढे होते वावरात मारायले मले तुम्हाले, त्या सरेचा बदला घेतला जाईल. फक्त कसं धीरे एकदम नाही खाता येत ना, मग कसं उजेडात आलं तर कसं आपल्याला डबल रट्टे खा लागते. हो धीरे आपल्याला काही घाई नाही एवढी, पण कसं काम कसं सक्सेसच झालं बाय 100% म्हणजे 100%. हो बुडवा सक्सेसच करतो काम, टेन्शन घेऊ नका तुम्ही. पहा तुम्ही 100% सक्सेस. हा आता हा तर खपला, पण आता एक गोष्ट करायला लागते जरा शिवला. महापोराचं कसं संबंध जोडावं लागतं तर या पोरी बरोबर. हो हे दगडायला दिदी होऊन राहील की नाही, हिच्या बरोबर हिच्या बापाला भेटायला लागते आपल्याला की पोरगा चांगला आहे बा आपल्याचं असं तसं. आता या दगडाचा संबंध तुटला ते पोरगी तुम्ही करता काय? तुम्ही करता ते? हो करून घेऊ, तशी आपल्याला भेटून नाही राहिली ना कुठे. आता हिचा कसं बट्टाला गेला, इले संबंध तुटला हिचा, तर कसं मग आपल्या पोराला कसं देतील आणि कसं ते जमते जुगा, तर तेवढी फिल्डिंग लावून मग तू आता. ते पूर्वी पाहिजे का? अरे मग ते अर्ध्या रात्री तुम्ही तो संबंध जोडून तुम्हाला टेन्शन ना घेऊ, त्या पुरीच्या बापाला फोन लावला की झालं. हो लावर शिवला जुगाड लावर, जाऊ आपण झटकणी पटकनी आदर्श गोलकून घेऊ का, आतलेले माहिती नाही ठाऊ काही नाही. बरोबर लावतो लाईन, काही टेन्शन घेऊ नका. पाय रे पुरीचा बाप तर थैल्या आणि महिला घेऊन आला बाबा. पाय बापा रे, यानं सामान वापस आणलं बाबा. कपडा ते मोबाईल दिले असतील, काही कपडे दिले असतील, साड्या माळ्या सारं वापस आणलं बाबा यानं. आणि 2 थैल्या आणल्या भरून. पा अरे हे सारं सामान आणलं गड्यानं वापस. करते गड्या माझून आता हा. होऊ द्या ना माझून, आपलाच फायदा, आपला का तोटा आहे का? आपण आहे तेल टाकायले, आग लायले, टेन्शन नाही घेऊ कुठे बा तुम्ही. पाविषयी आग लावतो आता पुरं पेटून देतो. हो आग तर लावूनच आहे आपल्याला, पेटून आहेच नाही. आपला बदला तास पुरा होईल ना. याच्या माना ज्यावेळेस खाली जातील त्यावेळेस. हा बुड्डे येऊ द्या त्या पुरीच्या बापाले, पाहू मग अटीच तुमच्या पोरा देतो जमून. आता थांबा. राम हो येवय राम. अरे कुकडे मारला बापा चक्कर. आता येवय आले असतील भेटायले जवायले. हा येवय कोणतं येवय, कोणतं काय मेला येवय. हा तुटलं जायचं ना आपलं. हा येवय फिवय राहिलं नाही आता. येवय म्हणून नका मले. हे आणलं सारं सामान लग्नाचं, घातलं घालतो त्याच्या मोळ्या, तुटला संबंध. हो बाबा येवय असं काय बोलून राहिले हो बाबा. हा हो बाबा आता तर तुटला बाबा संबंध. आता कपडा मोपडा घेतला, सारं झालं, सोनं नाणं घेतलं तुम्ही, नोंद संबंध तुटला म्हणता बाबा. हो कसं करता बाबा येवई. हा असते का? लुच्च्यात ना ते खोटाड्यात ना, बेवडा आहे ना पोऱ्या, बेवडा आहे ना. काय सांगा भाऊ तुम्हाला, काय सांगा. बेवड्याच्या घरी देऊ का माही भुरी, दारू पिणाऱ्या घरी सांगा. अरे आपल्याला माहिती नाही गडा शिवला दगड्या बेवडा आहे म्हणून, दारू पिते म्हणून. तुम्ही काही सांगू नका ना, तुम्हाला सारं माहिती असेल नंदरचं. दारू पिते, गंजी पाकते, वरली लावते, पण दादा कसं आहे गावातलं कोणी कोणा सांगत नसते. भांडणाचे काम असतात म्हणून तुम्ही येऊन राहिले. पण मला सारं माहित पडलं ना, सारं माहित पडलं मला. नाही वा असं काही माहित नव्हतं बाबा. असं पार्ट्यात गेला की थोडी लाईट घेत जाय तो गडी. हा पण असं हे पक्का बेवडा हे माहित नाही बा आपल्याला. कधी पाहिला नाही आपण, कधी असं म्हणजे दिसला नाही बा आपल्याला. पण मला तर काय असा पार्ट्या मध्ये बी दिसला नाही बा असा बेवडा. म्हणजे आपल्या हरल्याला काही माहित नाही बा असा बेवडा. काय सांगून राहिले, काय झाकून राहिले तुमच्या गावचा तुम्ही. बरोबर नाही, बरं हे बरोबर नाही. जाऊ द्या, पण तुमच्याशी बोलायलेच पुरत नाही. त्या लुच्चेच्या घरी जातो, साय मस्त हे सामान फेकून मारतो हुरा. जाऊ द्या ना, येऊ छोट्या मोठ्या गोष्टी होतच राहतात, येतच राहते माणूस. आता काय, आता कोण सुटेल आहे या जगामध्ये. तुम्ही घेत असा हातपाय दुखली जराशी. छोटी मोठी गोष्ट बेवड्याच्या हाती देऊ माई पोरगी. बरोबर आहे, कोण आहेस तुझं. हा बरोबर आहे, त्याशी बोलायला पुरत नाही रे बाबा. चला गावते गाव असते, बरोबर आहे ना. इकडे शिवल्या चाल बरं याच्या मागं चाल. चांगली आग पेटली आता, चाल. हो चला उठे बस चला. जाऊ दे गड्या, त्या दगडू त्यानं चुकलं. दारू प्यायला तो थोडं म्हणजे हेच केलं, त्यानं गलतच केलं. पण जाऊ दे, आता कसं त्या पुरीच्या बापाला थोडंसं समजून सांगा. संबंध कसं जोडावा, काय तोडू नका. कसं बदनामी होते ना पोराची याच्यात, डबल भेटणार नाही त्याला बायको. अरे कुठं मग आता काय करू सांगा तुम्ही मुले, काय करू.
फक्त पाया पडायला राहिलं त्या पुरीच्या बापाचा. एवढ्या विनवण्या केल्या म्या सरपंचाला विचारा. पण तो पुरीचा बाप म्हणते हा बेवडा मला चालतच नाही. यानं सारी गमवलीन सो दगड्यानं. काय करू आता? कोणाकोणासोबत हात पाय जोडू आता सांगा ना तुम्ही मुले. खरंच ना बुडवा, नामदेव ना आम्ही ना सारे न प्रयत्न केले पण काही मिळ नाही ना. त्या पुरीचा बाप म्हणजे ऐकायलाच तयार नाही. आता संबंध तुटलाच म्हणते तो, काही घेणं दिलं नाही म्हणते, बेवडा आहे म्हणते तो पोरगा. कसं आहे गड्या, आता तुम्ही जे म्हणून राहिले ते बरोबर आहे. आता तो बेदारू पिऊन त्याचा व्हिडिओ झाला म्हणता. आता काय मग आता पुरीचा बाप काय गोट घेणार आहे. तरी या पोऱ्याला मी सांगतो बरं म्हणत की बाबा पार्ट्या पुरते जात नको जात तो. लोक बोगस आहेत. लोक आपला कधी धिंगाणा करतील काही सांगता येत नाही. घातलं कोणतरी बोट, काढला व्हिडिओ, दिला पाठवून, झाला ना पचका. कोणा झाला? आपला झाला की नाही. पण या कसं मटण खायला गोड लागते, चिकन खायला गोड लागते, सायला पार्टी पाहिजे, घरी गोड नाही लागत जाणार. बुडवा या पार्ट्या इथं सारे पोरे वाया झाले. सारे पोरे वाया. गांजा पिऊन राहिले, दारू पिऊन राहिले, घरचं अनाज गोळच नाही लागून राहिले. नुसतं पार्ट्या दिवस निघलं पार्ट्या. घरचं बेसन आणि भाकर वळ्या काही वळ लागत नाही गेली. येईल बाई चटका मसाली भाजी. पण मी म्हणतो पार्टी करा ना तुम्ही, पण या दगड्यात सांगायला पाहिजे होतं की नामदेव असं सायले कशी पार्टी आहे. तर काही ना काही केलं असतं ना बा. आम्हा वाड्यात पार्टी ठेवली असती. आपण 2-4 लोक चांगले शोधणे गेलो असतो, खाल्लं असतं ना मटण. आम्ही काय पेत नाही दारू, पण आमचे व्हिडिओ येतात काय. कोणतरी काटा काढला याचा. आला तो दगड आला ना बेसर. काय म्हणते आता काय नामदेव सरपंच माया चुकलं ना. जिंदगीत मी कधी पार्टी नाही करणार. मला माहित नाही ना असं होईल म्हणून. आणि मी पण सांगतो मामाची छप्पन थोडीशी घेतली ना. मी थोडीशी कच घेतली ना. माया लगत जोडा तुम्ही, काही करा पण लोक जोडा. सांगतो नामदेव पण तुम्ही कधी जिंदगी दारू नाही पिणार ना. दारू कधीच नाही पिणार ना. पार्ट्या ते जाणार नाही. तुमच्या पाया लागतं. अरे बेवड्या तू काय लगन जोडा रे, काय लगन जोडा तू भामट्या. तुला तोंडा काय जागा नाही ठेवली. फळ बोलला तो पुरीचा बाप मा तोंडावर. थुकला तू मा तोंडावर. काय सांगू तुले. मला काय राहिली, मला काय चव ठेवली तू ना लुच्च्या. मोठा हातपाय जोडून राहिला तू. रिकामे धंदे करायच्या बाबती नाही का रे नाता. तुले मी न दादा खेप सांगितलं की बाबू पार्टीत जाऊ नको. खाली तर भगून न्याय लागते आपल्या घरचं. तुला पार्टी करा नाही तुम्हाला काय समजते. तुम्ही मला टोकतच राहता. घ्या आता दाबून. चालेल सांगितलं तेवढं ऐकत नाही. लोक उन्हाळ्यात असतात बाबू, पण तुला अक्कल नाही ना. अक्कल नाही तुले. साऱ्याचा अपमान करतो ना तू. सरपंच मा काटा काढला तरी जाणून अगोपणा केला ना. तुम्हाला सांगतो कोणतरी बदला घेतला. हो बदल्याच्या भावनेतूनच हे केलं. तुम्हाला सांगते. हो घाल दुसऱ्याचं नाव घाल. काय तर म्हणा बदला घेतला. काय का बदला घेतला रे लुच्चे बेवड्या. तुला भाजी मुत्ते आले. कोणी गेलं तर खरं गेलं ते. आता तू दारू पिऊन राहिला, व्हिडिओ काढला कोणी, त्याची काय चुकी आहे. कोणता त्याच्यात कोणता बदला आहे नाही तर काय. तर मग मा होणाऱ्या बायकोच्या घरीच कोण गेला तो व्हिडिओ. कशाला बरं कशाला केला मा होणाऱ्या बायकोच्या घरी. लोक चानसच पाहिजे असतात ना. चूक आपली आहे मग. आपण नशा काम करू नये. आपलं लगन जुटेला सारं व्हायला 2 महिने लगन आहे. त्याचा विचार करायला पाहिजे. पण नाही आपल्याला पाहिजे बोटी खायला, दारू पाहिजे प्यायला. त्या दगड्या काही कोणाचं नाव नको इचकला आता तू. आणि आता काही बायको करू नको. आता तू लोक नाही होणे काहीच नाही. दारू रोज पेत जाय, गरम राहत जाय. जाऊ द्या. आला तो पुरीचा बाबाला आला आपली शान काढायला. बाबा बॅगा नाही आणले वाटते. कपडा गिपडा आणला असेल. ते आणणार चढल्या उरा आता फेकते तो. अरे चौगमली रे या सारी चौगमली बेवड्यानं. राम हो युवई राम. कोणता युवई राम घालून राहिले. मेला युवई नाही राहिला कोणी. हे काय तुमचं सामान. हा कपडा गिपडा गेल होता आहे हे बंद. हा मोबाईल काय चिनेच्या सारच आहे. तुमचं सामान जेवढं दिलं असेल तुम्ही ना तेवढं. हे घ्या तताच तू करा. सनोळ्या करून राजा असं करता काय. आता संबंध तुटला, सारं झालं आपलं. खाकर पुढे झाला, कपडा लत्ता सारं घेतला आपण. आता पत्रिका वाटणं होत्या. असं करू नका घोर. अरे तुमचं पोरग बेवडा ना. काय करू कुठे बा सांगा तुम्ही. काय करू. हे बेवडा काय कामाचा. कोण्या दिवशी लूट पडून पळे राहील. महापुरीचा सत्यानाश होईल. बापा मी भूमी भांडायला देईन पण या बेवड्याला देत नाही. ज्या हात जोडून पाया लागतो. आणि कसं एवढ्या पर्यंत जाऊ द्या. तो गडी सोडून देते दारू पिणार नाही तो आता याच्या पुढे.
पाया घ्यायला लागू नका बापा, मीच तुमच्या पाया लागतो. तुम्ही अशी सोयरी भेटली मुले दलिंदर कामाना धामाचे. हे तुमचं सामान घ्या, जय हिंद जय भारत. मला जाऊ द्या माघारी. मामा मामा असं करू नका ना मामा. मायले जीव आहे तुमच्या पुरी पुरी. मामा असं करू नका ना. कोणता मामा रे तुया? हा कोणता मामा? हा मामा पामा म्हणू नको मला. तुटलं आपलं तुये. तू माया कोण नाही, मी तुया कोण नाही. हा बेवड्या. हा चला हे घ्या तुमचं सामान, चाललो मी. मामा मामा हे रे दगड्या बच्चोय दादा बच्चोय. काय सांगशील त्याले, काय करशील? आणले जरा कपडे जाते सारा दिलं पाठवून आपल्या घरी. अरे पाय बा दगडू, संबंध तुटे लोक दारू प्या लागते का बा? काही तिथं मी करत राहिले का? तुला माहित नाही आपलं लगन तुटेल आहे काही की काही? हा एवढी दारू मला तर बा माहिती नव्हतं. दगड्या दारू पिते म्हणून माहिती नव्हतं ना. आज उजिळत आलं ते. यानं सांगितलं पुरीच्या बापानं. तर काय बाबा, मी म्हणू लागलोय पोरगो शिरीबार बा, हा तर पुरा पक्का बेवडा बाबा. केला दगड्यातून सत्यानाश केला, हातानं सत्यानाश. हा अरे ऐकत जाय ना आबाजा म्हटलं जरासा बाबू सडेल तोंड्या. ऐकत नाही तो तू म्हटलं घे आता. ते कोणते कोण लगन होतं तर त्याला द्यायचं सत्यानाश. मित्र हो चला मग हा व्हिडिओ इथंच आपण संपवू आता. शेतकऱ्याला मदत करा, लाईक करा, शेअर करा आणि या चॅनल सबस्क्राईब करा. शेतीचे कामं करून मी व्हिडिओ बनवतो. म्हणजे थोडंसं हे करा भाऊ मला. मित्र हो जास्तीत जास्त व्ह्यूज आले पाहिजेत. व्ह्यूज आले तर कसं आम्हाला व्हिडिओ बनवा वाटते. नाही तर मग कसं काम करून थकून दाखवून आपण एवढं मेहनतनं व्हिडिओ बनवतो, वावरात काम करतो आणि मग त्याला व्ह्यू येत नाहीत, तुम्ही शेअर करत नाहीत, लाईक करत नाही व्हिडिओला. त्याच्यामुळे मग थोडं नाराजी होते.